नमस्कार. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू. नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एक दुःखद घटना घडली आहे. पतंग उडवताना विजेच्या तारांचा झटका लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या चिमुकल्यांवर काळाने घाला घातलाय. भाग्येश विजय वाघ असं मयत मुलाचं नाव आहे. समोर आलेल्या या घटनेनंतर पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या पातर्डी फाटा परिसरातील रविवारी दुपारी 3:30 वाजता काही मुलं पतंग उडवत होती. मुलांचा खेळ रंगात आला होता. त्याचवेळी भाग्येशची पतंग अडकलेली पतंग काढण्यासाठी आलेल्या भाग्येशची धडपकड सुरू झाली. त्यावेळी त्याने अडकलेली पतंग काढण्यासाठी एका स्टीलच्या रॉडचा आधार घेतला. मात्र विजेचा धक्का लागला आणि भाग्येशला जोराचा झटका बसला. शेजार पाजाऱ्यांनी तातडीने मदत पोहोचवली आणि उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाग्येश हा इयत्ता 10वीत शिकत होता. सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे, नाशिक.